नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर. रामनवमीच्या या पवित्र आणि मंगलमय निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत भगवान श्री रामांच्या जन्मामागची अद्भुत आणि रहस्यमय कथा. ही कथा केवळ भक्तीची नाही, तर धर्म, संयम आणि आदर्श जीवनाचा दिव्य संदेश देणारी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. तेव्हा पार्वती मातांनी प्रश्न केला, हे प्रभू, राम कोण आहेत? तेव्हा महादेव म्हणाले, राम हे स्वयं भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतार धारण केला आणि ते सत्य, धर्म आणि न्यायाचे मूर्त स्वरूप आहेत. रामावताराची अनेक कारणे सांगितली जातात. सनतकुमारांचा शाप, वृंदेचा शाप, नारदांचा शाप, मनु शतरूपायांचे वरदान आणि पृथ्वीवर वाढलेला अधर्म, विशेषतः रावणाचा अत्याचार, यामुळे भगवानांना अवतार घ्यावा लागला. जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा प्रभू सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतात. अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना पुत्र नव्हता. त्यामुळे गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याने त्यांनी शृंगी मुनींकडून पुत्रेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण होताच अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी सुवर्ण पात्रातील दिव्य खीर राजा दशरथांना दिली. ती खीर त्यांनी आपल्या तिन्ही राण्यांना भक्तिभावाने दिली. काळ पुढे सरकत गेला आणि तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. अयोध्येत आनंदाची लहर पसरली. देवताही त्या दिव्य क्षणाची प्रतीक्षा करत होत्या. अखेर चैत्र शुक्ल नवमी अभिजित मुहूर्ताचा पवित्र दिवस उजाडला. संपूर्ण सृष्टी जणू थांबली होती. त्या शुभक्षणी अयोध्येच्या राजमहालात भगवान श्रीरामांचा दिव्य जन्म झाला. प्रथम ते चतुर्भुज दिव्य रूपात प्रकट झाले. माता कौसल्या स्तब्ध झाल्या. भगवानांनी त्यांना दिव्य दर्शन दिले आणि नंतर मातृवात्सल्य जागृत व्हावे म्हणून सुंदर बालरूप धारण करून रडू लागले. भगवानांच्या जन्मावेळी देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी गाणी गायली, अप्सरांनी नृत्य केले आणि संपूर्ण अयोध्या आनंदात न्हाऊन निघाली. राजा दशरथांचा आनंद गगनात मावेनासा झाला. योग्य वेळ आल्यावर गुरु वशिष्ठांना राजमहालात बोलावण्यात आले. त्यांनी चारही राजकुमारांचे नामकरण केले. ज्येष्ठ पुत्राचे नाव राम, दुसऱ्याचे भरत, तिसऱ्याचे लक्ष्मण आणि चौथ्याचे शत्रुघ्न असे ठेवले. मित्रांनो, भगवान श्रीरामांचा अवतार हा केवळ रावणवधासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी होता. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, कर्तव्य, संयम, त्याग आणि धर्मपालन यांचे अमूल्य धडे मिळतात. रामनवमीचा हा पवित्र दिवस आपल्याला आपल्या जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो. कितीही संकटे आली तरी धर्माचा मार्ग सोडू नये आणि यश मिळाले तरी नम्रता कायम ठेवावी. हाच प्रभू रामांचा खरा संदेश आहे. या रामनवमीला आपण एक छोटा संकल्प करूया. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवूया. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता.